आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन. माफी मागण्यासाठी योग गुरु बाबा रामदेव तयार. अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर खासदाराने व्यक्त केली चिंता. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर. उद्या रामनवमी निमित्त देवस्थान सुसज्ज. अम्युजमेंट रोबोटिक प्रदर्शनाचे उद्घाटन. मराठा योद्धा मनोज जरांगे बेळगावला येणार. शेतकरी हेस्कॉमवर मोर्चा काढण्याच्या तयारीत. बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा. मये समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाईंचा अर्ज दाखल. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. भारतीय वंशाचे उद्योजक आणि वैमानिक असलेले गोपी थोटापुरा हे अंतराळ पर्यटन करणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ब्ल्यू ओरिजिन या कंपनीमार्फत NS-25 मोहिमेमध्ये ते पर्यटक म्हणून अंतराळाची सफर करून येणार आहेत. ही कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या मालकीची आहे. गोपी थोटाकुरा यांच्या समवेत एकूण 6 जणांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अंतराळ पर्यटनासाठी जाणाऱ्या सदस्यांमध्ये मॅसन एंजेल, सिल्वेन कायरन, केनेथ एल हेस, कॅरोल शॅलर आणि माजी हवाई दल कॅप्टन एड ड्वाइट यांचा समावेश आहे. माफी मागण्यासाठी योग गुरु बाबा रामदेव तयार. योग गुरु रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेद संस्थेचे संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी 1 आठवड्याच्या आत जनतेची बिनशर्त माफी मागावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात हा निकाल न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आता रामदेव बाबांचे या प्रकरणी काय म्हणणं आहे ते समोर आलं आहे. मागच्या आठवड्यात 10 एप्रिल रोजी जेव्हा खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती तेव्हा खंडपीठाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांची माफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज दोघांनीही जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचं सांगितलं. इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या नोटिशीला उत्तर देताना त्यांनी ही बिनशर्त माफी मागितली होती. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांचं म्हणणं समोर आलं आहे. अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर खासदाराने व्यक्त केली चिंता. अमेरिकेत हिंदू आणि हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची चिंता भारतीय वंशाचे खासदार श्री ठाणेदार यांनी व्यक्त केली आहे. हिंदू विरोधी हल्ल्यांची ही फक्त सुरुवात असल्याचाही सूचक इशारा त्यांनी दिला. अमेरिकेत पत्रकार परिषद घेऊन हिंदू ॲक्शन या बिगर सरकारी संस्थेने हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांना वाचा फोडली. श्री ठाणेदार यांच्यासह रो खन्ना, राजा कृष्णमूर्ती, ॲमी बेरा आणि प्रमिला जयपाल या 4 भारतीय वंशाच्या खासदारांनीही न्याय विभागाला पत्र लिहून हिंदू मंदिरांवर वाढत्या हल्ल्यांचा तपास करण्याची विनंती केली होती. सोमवारी नॅशनल प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री ठाणेदार यांनी सांगितले की आमच्या तक्रारीनंतरही अमेरिकन प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही. आतापर्यंत हल्ले करणाऱ्यांपैकी कुणालाही अटक झालेली नाही. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले असून आदित्य श्रीवास्तव देशात पहिला तर अनिमेश प्रधान देशात दुसरा आला आहे. गेल्या 2 परीक्षांमध्ये UPSCचे पहिले 3 क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे. देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी आहे. 2023 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षांचे हे निकाल असून संकेतस्थळांवर सविस्तर निकाल पाहता येतील. यंदा UPSCच्या परीक्षांमध्ये 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे,
303 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. उद्या रामनवमीनिमित्त देवस्थान सुसज्ज. बेळगाव शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील राम मंदिरात उद्या रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्या बुधवार दिनांक 17 रोजी विविध राम मंदिरामध्ये पहाटेपासून काकड आरती, सनई चौघडाचे वाद्य वाजून राममूर्तींना महाअभिषेक, पूजा, त्यानंतर महाआरती व दुपारी ठीक 12 वाजता श्रीराम मूर्तीला पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या भगवान श्रीराम लल्लाचे देखणे व भव्य मंदिर उभे राहिले आहे आणि प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. उद्या मंदिरामध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे मंगळवारी दिवसभरात राम मंदिराला सुशोभित करण्यात आली असून विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळा व कलर्स लाइटिंग करण्यात आले आहे. अम्युजमेंट रोबोटिक प्रदर्शनाचे उद्घाटन. कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या सायमन एक्झिबिटर्स यांचे हे प्रदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिना आहे. समस्त बेळगावकर या प्रदर्शनाचे निश्चित स्वागत करतील असे उद्गार बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरीचे माजी गव्हर्नर श्री अविनाश पोद्दार यांनी बोलताना व्यक्त केले. सीपीएड मैदानावर सुरू करण्यात आलेल्या अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व ॲनिमल प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अविनाश पोद्दार यांच्या हस्ते फीत सोडून सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी मुरकुंबी शुगरच्या विद्या मुरकुंबी याही उपस्थित होत्या. रोज सायंकाळी 5 ते रात्री 9:30 पर्यंत हे अम्युजमेंट पार्क सीपीएड मैदानावर पुढील 1.5 महिना चालू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. सायमन एक्झिबिटर्सचे गणेश रेड्डी यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी आनंद ॲड्सचे अनंत लाड, यश कम्युनिकेशनचे प्रकाश कालकुंद्रीकर व अनेक निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा योद्धा मनोज जरांगे बेळगावला येणार. सीमा भागातील मराठा समाज, मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्व मराठ्यांना, मराठी भाषिकांना एकत्रित करून अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बेळगावला येणार आहेत. मंगळवारी सकाळी जालना येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली व याविषयी सविस्तर चर्चा केली. बेळगावसह सीमा भागातील मराठा समाजाला, मराठी माणसाला एकत्रित करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे यांची जाहीर सभा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 30 एप्रिल रोजी होणार आहे. मनोज जरांगे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मराठा क्रांती मोर्चा मराठा समाजाच्या वतीने माजी आमदार व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट अमर येळूरकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, युवा आघाडी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव मनोहर संताजी यांचा सहभाग होता. शेतकरी हेस्कॉमवर मोर्चा काढण्याच्या तयारीत. अनगोळ, येळ्ळूर, शहापूर शिवारात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना हेस्कॉमकडून वीज पुरवठा होतो. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात खूप नलिका खोदल्या आहेत, पण त्यांना वीज पुरवठा करणे हेस्कॉमने बंद केलं आहे. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर लांब असल्याचं कारण दिलं जातं. याबाबत जाब विचारण्यासाठी लवकरच हेस्कॉमवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. या संदर्भात शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठकही घेतली होती. सर्व समस्या मांडल्यावर त्या येत्या मे पर्यंत सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते, पण कोणती समस्या सुटली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात मोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे. बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा. कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी, तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगूबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खानापूर समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, मुकुंद पाटील, अभिजित सरदेसाई, संदेश कोडसवाडकर आदी उपस्थित होते. मयेस समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाईचा अर्ज दाखल. कारवार लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन सरदेसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कारवार वासियांचे लक्ष वेधून घेतले. अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होण्यापूर्वी खानापूरमधील शिवस्मारकात
तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच रामनगरमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर कारवार कोर्ट रोडवरील छत्रपती शिवाजी सर्कल पासून फेरी काढण्यात आली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। पुढे जाऊ नका, पाहत रहा स्मार्ट न्यूज। Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बिदरळी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस बुधवार दिनांक 13 एप्रिल पासून प्रारंभ झाला असून गुरुवार दिनांक 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता। मुख्य दिवशी इंगळी खेळला जातो। यावेळी हर हर महादेवच्या गजरात सुमारे 5000हून अधिक भाविकांनी आपला नवस पूर्ण केला। दिनांक 13 रोजी दंडवत, महाअभिषेक, बिल्वाचरण अभिषेक, अंबिल कलश मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। पहाटे सर्व भक्तांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात आपला नवस फेडण्यासाठी इंगळ खेळले। त्यानंतर फुलांनी सजवलेल्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। खारीक आणि खोबऱ्याची उधळण करीत सवाद्य मिरवणूक अत्यंत आकर्षक ठरली। शहरात उद्या भव्य श्रीरामनवमी शोभायात्रा। दरवर्षीप्रमाणे श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव महानगर तालुका संघटनेतर्फे भगवान श्रीराम जन्मोत्सव रामनवमी महोत्सवानिमित्त उद्या बुधवार दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर शोभायात्रेस शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथून उद्या बुधवारी दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार आहे। शोभायात्रेत सामील होण्याद्वारे ती यशस्वी करण्यास आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे। उमेदवारांवर मंदिरातील पूजेसाठी देखील काही निर्बंध। निवडणुकीत यश मिळावे यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना मंदिरात जाऊन जी पूजा केली जाते त्यावर यंदा काही निर्बंध घालण्यात आले आहेत। त्यानुसार मंदिरात पूजेसाठी जाताना संबंधित उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेले ध्वज, शाल आणि संबंधित अन्य साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे। बेळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख मंदिरांच्या व्यवस्थापन मंडळाने येथील पुजाऱ्यांना याबाबतची लेखी माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे मंदिर व्यवस्थापन मंडळ व पुजाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली आहे। सोमवारी ज्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले ते कोणत्या मंदिरात जातात, तिथे पूजा करताना पक्षाचे चिन्ह असलेला ध्वज किंवा शाल वापरतात का, यावर निवडणूक विभागाचे अधिकारी व पोलीस लक्ष ठेवून होते। कॅम्प येथील खुल्या मृत विहिरीचे पुनरुज्जीवन। बेळगाव लायन्स ऑफ टिळकवाडी, बेळगाव मेन, मिडटाऊन आणि खानापूर यांनी हाती घेतलेल्या कोंडप्पा स्ट्रीट कॅम्प बेळगाव येथील खुल्या मृत विहिरीच्या पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीरित्या पार पाडण्यात आला। त्यामुळे परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या सदर विहिरीचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला। या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार आणि लायन्सचे जिल्हा प्रांतपाल ला एर्ले ब्रिट्टो उपस्थित होते। महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता RS नायक आणि किरण निपाणीकर यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लबच्या सहकार्याने तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विहिरीच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे। घटप्रभा आरोग्य धामचे प्रमुख डॉक्टर घनश्याम वैद्य यांचे निधन। घटप्रभा येथील कर्नाटक आरोग्य धामचे प्रमुख डॉक्टर घनश्याम माधव वैद्य यांचे सोमवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले। ते 67 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर स्वाती, मुले डॉक्टर राहुल व रोहित, सुना असा परिवार आहे। गेल्या 30 वर्षांपासून कर्नाटक आरोग्य धाममध्ये त्यांनी रुग्णसेवेस वाहून घेतले होते। रुग्णांचे देवदूत अशी त्यांची ख्याती होती।
सायंकाळी आरोग्यधाम आवारात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास मेळावा संपन्न. बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अफाट आहे, मात्र स्पर्धा परीक्षांबाबत जागृती कमी असल्याने प्रशासनात येथील विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी आहे. याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांनी जागृत असणं गरजेचं आहे. शिवाय विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी भाषा कौशल्य जोपासावं असं आवाहन राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मनीषा नेसरकर यांनी केले. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विविध पदवी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास मेळावा रविवारी लोकमान्य ग्रंथालयाच्या साने गुरुजी सभागृहात संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी करिअरचे विविध पर्याय, व्यक्तिमत्व विकास, भाषा कौशल्य, स्पर्धा परीक्षा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. प्राध्यापक खोत यांनी स्वागत केले. रोटरी दर्पणतर्फे उद्यानात आसन व्यवस्था. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे SSD मॉड्युलर किचन्सच्या सहकार्याने सारथी नगरमधील उद्यानात आसन व्यवस्था करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत नूतन बाकड्यांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वीणा विजापुरे उपस्थित होत्या. रोटरी दर्पणच्या अध्यक्षा कोमल कोळीमठ यांनी आसन व्यवस्था करण्यामागचा उद्देश सांगितला. यावेळी आशा पाटील, ॲडव्होकेट दिव्या मुदिगौडर, रेश्मा जितुरी यांच्यासह सदस्या उपस्थित होत्या. ॲडव्होकेट विजयालक्ष्मी मण्णिकेरी यांनी आभार मानले. ज्योतिनगर रहिवाशांतर्फे महालक्ष्मीची ओटी. ज्योतिनगर गणेशपूर येथील रहिवाशांतर्फे बेनकनहळ्ळीतील महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त मिरवणुकीने जात देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी ब्रह्मलिंग पंच कमिटीकडे देणगी सुपूर्द करण्यात आली. ज्योतिनगर ते बेनकनहळ्ळीपर्यंत भंडाऱ्याचे उधळण करत व ढोल ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. बेनकनहळ्ळी महालक्ष्मी देवी ही ग्रामदेवता असल्याने लक्ष्मी यात्रेनिमित्त मिरवणुकीने जाऊन विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर ओटी भरण्यात आली. 23 एप्रिलपासून यात्रेला प्रारंभ होणार असून यात्रेनिमित्त रहिवाशांतर्फे प्रत्येक कुटुंबाकडून ठराविक वर्गणी जमा करण्यात आली. संकलित वर्गणी ब्रह्मलिंग पंच कमिटीकडे सुपूर्द करण्यात आली. जायंट्स मेन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तर्फे रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर उद्यानात झालेल्या कार्यक्रमामध्ये उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी अध्यक्ष विनोद गायकवाड, सचिव यल्लाप्पा पाटील, खजिनदार अनिल चौगुले, राजू बांदिवडेकर, भरत गावडे, आनंद कुलकर्णी, विनोद आंबेवाडीकर आदी उपस्थित होते. पत्रकार चंद्रकांत कुंडेकर यांचे निधन. मूळचे वडगाव आणि सध्या विजयनगर दुसऱ्या क्रॉस येथील रहिवासी चंद्रकांत चांगदेव कुंडेकर यांचे दिनांक 15 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे असा परिवार आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकार, उपसंपादक म्हणून सेवा बजावली होती. क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी. रशीद खान. क्रिकेट अफगाणिस्तानमध्ये खूप महत्त्व राखून आहे. क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनतेला आनंदी केले, पण यानंतरही कुणाला आमच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळायची नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा प्रश्न आहे, असे अफगाणिस्तान क्रिकेटचा कणा असलेल्या रशीद खानने सांगितले. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा. विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय. भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजरातीने गेल्या फेरीतील पराभवातून सावरताना जोरदार पुनरागमन केले आणि कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या फेरीत अमेरिकेच्या दुसऱ्या मानांकित हिकारू नाकामुराला पराभूत केले. या स्पर्धेत विदितचा हा नाकामुरावरील दुसरा विजय होता. खुल्या विभागातील अन्य 3ही लढती बरोबरीत सुटल्या, ज्यात डी गुकेश आणि आर प्रज्ञानंद या भारतीयांमधील लढतीचाही समावेश होता. इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडचे सर्वोत्तम फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे सोमवारी केंट येथे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या अंडरवूड यांनी अचूक गोलंदाजीच्या जोरावर 60 आणि 70च्या दशकात आपला दबदबा राखला होता. अंडरवूड इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारे फिरकी गोलंदाज होते. त्यांनी 86 कसोटी 297 गडी बाद केले. तब्बल 24 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या अंडरवूड यांनी या कालावधीत 2465 गडी बाद केले.
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये, सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सीन नदीवर आयोजित आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा स्टेडियममध्ये स्थानांतरित केला जाऊ शकतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी सांगितले. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी देशांच्या खेळाडूंसह लाखो क्रीडाप्रेमी फ्रान्सला भेट देण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी फ्रान्सने अन्य देशांकडूनही सुरक्षा सेवा मिळण्याची विनंती यापूर्वीच केली आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.